तर आज पुन्हा एकदा रेसिपी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे। लास्ट मी रेसिपी जी शेअर केली त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला, अगदी लाईक पण छान मिळाले, म्हणजे सबस्क्रायबर पण वाढत आहेत। सो थँक्यू। आणि ही बघा गावावरून जी आणली होती ना रानभाजी, तर ती छानपैकी धुवून चिरून बारीक कुकरला लावून घेतली होती, कुकरला शिजवून घेतली। त्यानंतर असं पूर्ण त्याच्यामधलं पाणी काढायचं असतं, पूर्ण कडवटपणा जो असतो भाजीचा तो निघून जातो आणि पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण तिला मॅश करायची आहे। इथे मी भाकरी करून घेतली होती, सो त्याच तव्यामध्ये मी ही भाजी करते। त्यासाठी भरपूर असा कांदा घेतलाय, कारण ह्या भाजीमध्ये कांदा भरपूर टाकायचा असतो, त्यामुळे टेस्ट छान येते। तव्यामध्ये तेल टाकून मिरची आणि कांदा, तसंच त्यामध्ये चटणी टाकली थोडीशी, तर ते पूर्ण परतून घेतलं। त्यामध्ये ती भाजी टाकली आणि त्यानंतर काळे जे कारळे असतात छोटे त्याचे कूट बनवलेलं आणि शेंगदाण्याचं कूट हे टाकायचे 2-2 चमचा। आणि हे पूर्ण छान भाजी परतून घ्यायची, कारण ती ऑलरेडी शिजलेलीच आहे, फक्त तिला परतून घ्यायची आणि अशा पद्धतीने तयार आहे।